नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इराणचं जे काही युद्ध पेटलेलं आहे आणि त्याची आग मात्र, त्याचे चटके मात्र भारतात बसायला लागलेत आणि त्याप्रमाणे धूर उठतो आहे. आम्ही यापूर्वी पण व्हिडिओ केलेला होता की सगळे पुरोगामी, सगळे लिब्रांडोंना कसं भरता आलेलं आहे इराण प्रेमाचं. आणि हे कमी पडलं म्हणून की काय, UPAच्या सर्वा राहिलेले. आता प्रत्यक्ष UPAच आहे की नाही माहिती नाही. त्याच्यामुळे सोनिया गांधींची नेमकी पोझिशन काय आहे तेच कळायला मार्ग नाही. असो, जी काय असायची ते. सोनिया गांधी यांनी, मोदींनी आयातुल्ला खमेनी, काय त्याच्या नावाचा उच्चार आहे मला नेमका माहिती नाही, खोमेनी का खामेनी, हे जे खामेनी आहेत यांच्या मृत्यूबद्दल शोक का व्यक्त केला नाही, अमेरिकेचा किंवा इस्रायलचा निषेध का केला नाही, म्हणून आता यांनी रडगाणं सुरू केलं. त्यांनी ती एवढी मोठी एक ट्विट त्या Xवरती पोस्ट लिहिलेली आहे आणि त्याच्यावरून आता वाद सुरू झालेला आहे. आम्ही आता वारंवार म्हणत आलेलो आहे की मोदीसारखा नशीबवान राजकारणी भारताच्या इतिहासात झाला नाही की ज्याला इतका सोयीचा, इतका लाडका आणि इतका काय म्हणता येईल त्याला आपल्या यशाची वाट सोपी करणारा विरोधक मिळालेला आहे. सलग 3 निवडणुकाच्या नंतर जी काही थोडीफार अँटी इन्कम्बन्सी होती सो कॉल्ड, किंवा ह्यांनी संविधान बदलणार किंवा आरक्षण रद्द करण्याचा खोटा प्रचार केला होता, काही का असेना, पण त्याचा फटका भाजपला बसला. त्यांचं स्वतःचं बहुमत घटलं आणि काँग्रेसला 100पर्यंत जागा, 99 जागा त्यांच्या आल्या होत्या. आता याचा फायदा घेऊन आपला पक्ष बळकट करणे, देशभरामध्ये आपण पर्याय उपलब्ध कसे आहोत सत्ताधाऱ्यांना हे सिद्ध करणे, त्याच्याऐवजी राहुल गांधी, आणि ते कमी पडलं म्हणून की काय आता सोनिया गांधी, म्हणून ते आधीच तर म्हण होती ना हिंदीमधली, बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह. तसं आता इथं उलटं झालं. म्हणजे राहुल तो राहुल, पण सोनिया गांधी सुभान अल्लाह. राहुल गांधींची पप्पूगिरी काय किंवा त्यांनी केलेली वक्तव्य काँग्रेसला कशा पद्धतीनं संकटामध्ये आणतात हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. आणि हे जे गमतीनं म्हणलं तर ही गंमत उरलेली नाहीये. विजयाच्या जबड्यातून पराभव खेचून आणला, असे त्यांची परिस्थिती. हरियाणातलं तर जिवंत ताजं उदाहरण आहे. काँग्रेस जिंकले सगळे सांगत असताना सुद्धा ज्या पद्धतीने त्या ठिकाणी काँग्रेसचा पराभव घडला, त्याच्यातून ही म्हण त्यांनी सिद्ध केली की विजयाच्या जबड्यातून पराभव खेचून आणला. सोनिया गांधींनी आयातुल्ला खमेनीच्या बाजूनं जी पोस्ट लिहिलेली आहे त्याच्यातून हे परत तेच की संपूर्ण भारतामध्ये जे नॅरेटिव्ह काँग्रेसला म्हणजे अडचणीचं ठरू शकतं, जे भाजपला सगळ्यात जास्त फायद्याचं आहे, आणि नेमकं त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य करता की ज्याचा सगळ्यात जास्त फायदा भाजपला व्हावा. कायमस्वरूपी आपल्या पाठीशी राहिलेला देश म्हणजे इस्रायल, छळाकडून बळाकडे नावाचं जे पुस्तक त्याच्या वतीनं पालकरांनी लिहिलेलं होतं, अतिशय गाजलेलं पुस्तक तेव्हापासूनचं, आणि इस्रायलबद्दलचं एक सुप्त आकर्षण सगळ्या भारतीय हिंदूंना राहिलेलं आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं इस्लामी आतंकवादाला तोंड दिलं आणि एवढूसा छोटासा देश असून सुद्धा किती ताकदीनं ते लढतायत. आता जे सोनिया गांधीचं रडगाणं सुरू झालेलं आहे, आयातुल्ला खमेनी हे राष्ट्रप्रमुख आहेत म्हणून त्यांची हत्या झालेली नाहीये, हा जो बुद्धिभेद कसा करतायत बघा. आयातुल्ला खामेनी हे तिथले लष्कर प्रमुख आहेत, आणि जेव्हा त्या 2 देशाचं भांडण, समजा आपलं काही कालच्या चर्चेमध्ये मी आवर्जून 2 दिवसापासून त्या सगळ्या चर्चा बघतो आहे हिंदी आणि इंग्रजी चॅनल्सवरती, आणि वर्तमानपत्रांनी पण फार सविस्तर लिहिलेलं आहे. समजा आपलं उद्या भारताचं आणि पाकिस्तानचं युद्ध सुरू झालेलं आहे, त्या ह्याच्या युद्धामध्ये जसं सैनिक मारले जातात त्याच पद्धतीनं त्याच्यानंतर सेनेतले प्रमुख अधिकारी किंवा सेना प्रमुखच जर समोर आला तर त्याला मारणार नाही का तुम्ही? किंवा त्याला मारायचं तुमचं उद्दिष्ट असणार की नाही? निश्चितच असणार. उलटं सुद्धा पाकिस्तान सुद्धा भारताचा जे सेना प्रमुख असतील त्यांना मारणार असते. त्या पद्धतीनं आयातुल्ला खमेनी हे तिथले लष्कर प्रमुख होते, त्यांना मारायचं उद्दिष्ट त्यांनी साफ समोर ठेवलेलं होतं आणि त्या दृष्टीनं मारलं त्यांना. हा त्यांच्या दोघातला प्रश्न आहे. आणि जर बाजूच घ्यायची असेल तर वारंवार आपल्या अगदी ऑपरेशन सिंदूर पर्यंतची गोष्ट आहे, अगदी ताजी घटना मी सांगतो. काय खमेनींनी तेव्हा स्टेटमेंट केलेले होते? वारंवार जेव्हा म्हणजे गाझापट्टी काय किंवा भारत काय, इथे अल्पसंख्याकांवरती अत्याचार केले जातात. कोणाचं वाक्य हे? खमेनींचं वाक्य. मग ज्या खमेनींनी भारतातल्या मुसलमानांवरती अत्याचार कसे होतात असा एक खोटारडेपणा
असं करत त्याची बाजू घेतलेली आहे, जे आपल्या बाजूनं कधी उभे राहिले नाहीत. ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस पण त्यांनी आपल्याला पाठिंबा दिला नाही. 370 हटलं तेव्हाही दिलेलं नाही. 26/11च्या वेळेस तुम्ही आपल्या भारताच्या बाजूनं ठामपणे उभे राहिले नाही. त्याचं तर आपण काही वाईट केलं नाही, पण परस्पर जर त्याचा मृत्यू झाला असेल तर तुम्हाला लढायला काय झालं? सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका वाड्रा आणि हे सगळ्या काँग्रेसींचं दुखणं असं आहे की ह्यांना त्यांच्या मुस्लिम लांगुल चालनासाठी म्हणून खमेनींची बाजू घ्यायची आहे. ते त्यांचं राजकारण असू शकतं, पण देशासाठीचं कसं असू शकेल ते? हा फार साधा मुद्दा आहे. देशाच्या पातळीवरती आपल्या देशाच्या बाजूनं आपल्या देशाच्या हितासाठीचं म्हणून इस्रायल आहे आणि आत्ताच्या केसमध्ये अमेरिका आहे. आधीन केव्हान काय अमेरिकेनं काय वागलं सोडा. आता जे सगळे डावे आणि काँग्रेसवाले छाती बडून घ्यायला लागलेत, मग अमेरिकेशी अणुकरार कोणी केलेला होता? मनमोहन सिंग यांनी केलेला होता. मनमोहन सिंग काय भाजपचे पंतप्रधान होते? ह्या डाव्यांनी तेव्हा मनमोहन सिंग यांचा पाठिंबा काढून घेतलेला होता. ते सरकार कोसळू लागलं होतं, पण तेव्हा विरोधकांमध्ये तेवढी ताकद नव्हती. लालकृष्ण अडवाणी विरोधी पक्षनेते 119 काहीतरी खासदार फक्त भाजपचे होते. बाकीच्या खासदारांनी पाठिंबा दिला नाही म्हणा किंवा कुठलंही कारण असो म्हणा की ते सरकार तरलं. त्यांच्यावरती पाठिंबा काढल्याच्या नंतर डाव्यांनी सुद्धा मनमोहन सिंग यांचं सरकार पडलं नाही. 2008ची गोष्ट आहे, 7-8ची गोष्ट आहे. अणुकरार अमेरिकेबरोबर केला तेव्हा, आणि तेव्हा हे काय करत होते? अमेरिकेचं कौतुक करत होते. आज जे डावे जे काँग्रेसवाले अमेरिकेच्या नावानं बोटं मोडायला लागले, त्यांनी याचं साधं उत्तर द्यावं की ह्या सगळ्यांनी अमेरिकेबरोबर केलेल्या अणुकराराचं समर्थन कशासाठी केलं होतं? काय म्हणून तुम्ही तेव्हा मनमोहन यांच्या पाठीशी उभे राहिला होता? आणि आता बरं, आपण अमेरिकेचं वेगळं काही कौतुक करावं, समर्थन करावं, इस्रायलचं करावं असं काहीच घडलेलं नाहीये. आयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूवरती शोक का व्यक्त केला नाही, ट्विट का केलं नाही, चुप्प का राहिले म्हणून आरडाओरडा चालू आहे सगळा. म्हणजे हे इतकं विचित्रसारखं होऊन बसलेलं आहे की तुमची भूमिका बरं यापूर्वी सुद्धा, म्हणजे या सगळ्या काळामध्ये सद्दाम हुसेन यांना जेव्हा फासावर लटकवलं गेलं होतं तेव्हा आपल्या शासनाने काय केलं होतं? मनमोहनचं सरकार होतं ना, UPA सरकारच होतं ना. कर्नल गद्दाफीला जेव्हा मारलं गेलं तेव्हा आपण काय भूमिका घेतली होती? विविध देशातले लष्कर प्रमुख आणि म्हणजे सरकाराचे मुख्य यांना अशा कुठल्या तरी आंतरराष्ट्रीय ह्याच्यामध्ये जेव्हा मारलं गेलं तेव्हा आपण काय भूमिका घेतली होती? आज तुम्ही जे आरडाओरडे करायलेत, आज जे रडापड करायलेत, आज तुम्हाला जे इराणच्या प्रेमाचं भरतं आलेलं आहे त्याचं कारण काय सांगा ना? की इराण कधी आपल्या बाजूने उभा राहिलेला देश होता? म्हणजे मी तुम्हाला एक छोटासा त्याच्यातला फक्त पुरावा सांगतो. इराण म्हणजे पर्शिया तेव्हाचा, आणि ह्या पर्शियातून जे पारसी लोक त्या धर्मांतराला म्हणजे कंटाळून, त्या जाचाला कंटाळून ज्यांना धर्मांतर करायचं नव्हतं ते भारतात आले, ते पारसी. रतन टाटा वगैरे हे जे सगळे आहेत ना, ज्यांनी आपल्या ह्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात योगदान दिलेलं आहे भारताच्या विकासात आणि सामाजिक ह्याच्यामध्ये सुद्धा. तिथले पारसी सगळे कन्वर्ट झाले, ते मुस्लिम झाले, आणि जे पारसी तिथून निघून इथे आले ते सगळ्या पारशांना आपण जतन केलं, इथे आश्रय दिला. दुधामध्ये साखर मिसळावी किंवा मध मिसळला जावा त्या पद्धतीनं हे पारशी भारताच्या याच्यामध्ये सामील झाले. गुजरातमध्ये आले होते ते, आणि तेव्हापासून भारताच्या इतिहासामध्ये या पारशांचं मोठं योगदान आहे. पण प्रत्यक्ष तिथं जे पारसी राहिले त्यांना तुम्ही इस्लाममध्ये कन्वर्ट केलं. आणि काय हसायची गोष्ट आहे की ज्या म्हणजे काँग्रेसचं कसं राहिलेलं आहे की पार तेव्हा खिलाफत चळवळीचा विषय निघालेला होता. सगळे आता ते सोशल मीडियात आणि बाकीच्या फार चांगल्या पद्धतीने याच्यावरती लिखाण येत आहे. तुर्कस्तानमध्ये केमाल पाशासारखा जो सुधारणावादी नेता होता त्याच्या विरोधामध्ये खिलाफत चळवळ सुरू केली. गांधींनी त्याला पाठिंबा दिला का? तर मुस्लिमांचा तो धार्मिक हक्क आहे म्हणून. म्हणजे तेव्हा त्यांना शरियाप्रमाणे तिथं राज्य पाहिजे होतं गांधीपासून. म्हणजे हे सगळे कायमस्वरूपी इथल्या मुसलमानांचे लाड करून अशा पद्धतीनं त्यांना आधुनिक लोकशाहीच्या विरोधात घेऊन जात होते. 100 वर्ष व्हायला लागलेत त्याला. खिलाफत चळवळ मला वाटतं काहीतरी 1930चा विषय आहे. महात्मा गांधींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला होता. मुस्लिमांचे लाड तेव्हापासून सुरू आहेत, आणि आज सोनिया गांधी खमेनीलाच्या नावानं रडायला लागले. तेच सगळा प्रकार. मुस्लिमांमधलं सुधारणावादी जेव्हा जेव्हा समोर येतात तेव्हा तेव्हा हे सगळे महात्मा गांधी पासून ते सोनिया गांधी पर्यंत हा सगळा मुस्लिम लांगुल चालनाचा जो प्रवास आहे त्यानं मुस्लिमांचं काहीच भलं झालेलं नाहीये.
हिंदूंना तर काय त्रास झाला ते तर आपण सगळं भोगायला लागलो, ती गोष्ट वेगळी. पण मुसलमानांचं काय भलं झालेलं आहे? आज खमेनीसारखा जो काय म्हणता येईल हुकुमशाह होता, स्त्रियांवरती अनन्वित अत्याचार करणारा होता, विरोधकांना ठेचून ठेचून प्रत्यक्ष मारणारा होता, हजारो लोक ज्यानं स्वतः मारले, अशा एका हुकुमशहाला जर दुसऱ्यांनी कोणी मारलं असेल तर त्याच्यावर तुम्हाला रडायला काय झालं? म्हणजे हे जे विचित्रपणा आहे ना, ह्या ज्या कम्युनिस्टचं तर कायच बोलावं आणि काय नाही. ज्यांनी स्वतःच्या देशातले 10,000 कोळे तरुण पोरं 1990ला तियानमेन चौकात मारले गोळीबार करून. 10,000 संख्या आहे ती, 10,154 काहीतरी. इतके हे नतद्रष्ट, आणि आज खमेनीला मारलं म्हणून हे रडायला लागलेत. अरे खमेनी तर सोडा, इथली गोष्ट आहे, कॉम्रेड पानसरेंची हत्या झाली तेव्हा इथल्या शोकसभेमध्ये आम्ही कम्युनिस्टांना खडसावून सांगितलं होतं की जे अहिंसावादी आहेत, जे गांधीवादी आहेत, जे लोकशाही प्रेमी आहेत, जे शांतता प्रेमी आहेत, ते आमच्यासारख्यांनी त्याच्यावरती शोक व्यक्त करावा. कॉम्रेड पानसरे कॉम्रेड जरी असले तरी त्यांची हत्या झाली म्हणून तुम्हाला रडायचं काही कारण नाही, तुम्हाला छाती बडून घ्यायचं काही कारण नाही. जगभरात सगळ्यात जास्त हत्या कम्युनिस्टांनी केलेल्या आहेत. अगदी स्वतःच्याही लोकांच्या केल्यात, लोकांच्या तर जाऊच दे. म्हणून मी उदाहरण दिलं, अगदी कोवळे तरुण होते ते तियानमेन चौकामध्ये की 10,000 पेक्षा जास्त तरुण पोरं मारून टाकले तुम्ही. असे नतद्रष्ट आज एका आयातुल्ला खमेनीची हत्या अमेरिकेने केली म्हणून आरडाओरडी इस्रायलने केली म्हणून चालू आहे. आणि त्याला पाठिंबा द्यायला इकडं सोनिया, राहुल, सगळे लिब्रांडो. हे आज तागायत बांगलादेशमधल्या हिंदूंवरती, आत्ता मी जुनं पण काढत नाही इतिहास, अगदी आत्ता ताजी गोष्ट आहे. बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीनं हिंदूंवरती अत्याचार, पाकिस्तानचं नाव घेत नाही मी, तिथं तर चालूच आहेत. बांगलादेशमधली गोष्ट आहे, ज्या देशाची काही अवकात नाही, त्याची बहुतांश सीमा आपल्याला लागून आहे. पूर्णपणे सीमेच्या दृष्टीनं भारताच्या कब्जात असलेला देश आहे, ते पंजात असा अडकलेला देश. आणि त्याची हिंमत होती हिंदूंवरती अत्याचार करायची, तेव्हा ह्यांच्या तोंडातून शब्द फुटत नाही तेव्हा. आणि कोण आयातुल्ला खमेनी, आपल्या दृष्टीनं कोण असं तो लागून गेलेला आहे, आणि त्याच्या विरुद्ध तुम्ही अशा पद्धतीनं छाती बडवत बसता. महात्मा गांधी असो की सोनिया गांधी असो, हे जे मुस्लिम लांगुल चालनाचं चालू आहे ना, ते संपायलाच तयार नाही, आणि याने सगळ्यात जास्त नुकसान मुसलमानांचंच केलेलं. इथेच थांबूया. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज